2 दिवसापूर्वी एक ओबीसी बांधवांनी आत्महत्या केली होती। आज भुजबळ साहेब त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या कुटुंबाला गेले होते, तर काय सांगाल? खरं तर मराठा समाज बांधवांच्या सुद्धा मराठा आरक्षणासाठी खूप आत्महत्या आणि बलिदान गेलेले आहेत। ओबीसी माझे बांधव आहेत। मी विनंती करेल की कोणीही चुकीचं पाऊल उचलू नये आणि खरं तर लक्ष्मण हाकेंवर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे। या लक्ष्मण हाके या बोगस नेत्याने, ह्या पिलावळीनं, खरं तर ही एकदम विकृत मानसिकता असलेली ही पिलावळ आहेत लक्ष्मण हाके। या माणसामुळंच त्या मुलाने आत्महत्या केलेली आहे। चुकीचे जी आर लोकांना वाचून दाखवताय, चुकीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करताय। अहो, तुमचं आरक्षणाचा अभ्यास जर नसेल ना तर गोरगरीब लेकरांना का बळी पाडताय तुम्ही? अहो, सरकारने दिलंय, सरकारने अभ्यासपूर्वक दिलंय आणि सरसकट कुठं वापरलंय? काहीतरी दिशाभूल करायची, स्वतःला छगन भुजबळांपेक्षा मोठा नेता सिद्ध करण्याची जी स्पर्धा या राज्यामध्ये चालू झाली, त्याच्यातूनच हा ओबीसीचा बळी गेलेला आहे। भुजबळ साहेब लोकांच्या घरी सांत्वन करायला जाण्यापेक्षा लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे ही जी पिलावळ ओबीसी नेतृत्व उदयास यावं, स्वतःला नेतृत्व करण्यासाठी प्रस्थापित होण्यासाठी जे प्रयत्न करताय, यांच्या तोंडा आवरा, म्हणजे पुन्हा एकदा असं कोणाच्या तरी दारावर तुम्हाला सांत्वन करण्यासाठी जावं लागणार नाही। तो आमचा समाज बांधव होता, त्याच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत। आम्ही शासनाला सुद्धा विनंती करू की ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ज्या तरुणांच्या आत्महत्याग्रस्त तरुणांना आपण मदत केली, त्यांच्या कुटुंबियांना मदत केली, तशीच मदत सुद्धा आमच्या ओबीसी बांधवांना करावी। पण कुठल्याही ओबीसी बांधवाने याच्यानंतर तुमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। मराठा समाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारावरच त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळून ते ओबीसीत येत आहे। त्याच्यामुळं निसंकोचपणे सगळ्यांनी हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या विचारानं चालवलेलं आहे। त्याच्यामुळं लक्ष्मण हाकेवर तो गुन्हा दाखल केला पाहिजे की त्यांनी त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यांच्या ह्या चुकीच्या वक्तव्यांमुळं, चुकीच्या गैरसमजीतून त्या आमच्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे।